नमस्कार, मी संतोष वैजनाथ बिराजदार सध्या लातूर येथे स्थायिक आहे। आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेली 10-12 वर्ष झालं या सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वच घटकासाठी काम करतो। अगदी विद्यार्थ्यापासून समाजात जे वंचित घटक आहेत त्याच्यासाठी ते शैक्षणिक क्षेत्रात असतील, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात असेल, सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। जिथं कमी तिथं आम्ही ही उक्ती आम्ही घेऊन एक प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच झालेला आहे। मग त्यामध्ये जे शालेय विद्यार्थी असतील त्यांना आजपर्यंत जवळपास 2 लाखपेक्षा जास्त रजिस्टर्सचे वाटप असतील। त्याच्यासोबत जे विधवा महिला असतात त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचे साधन म्हणून आम्ही त्यांना व्यवसाय निर्मितीसाठी सहकार्य करणं असेल, त्यांच्या मुलीचे विवाह असतील, आमची नेहमीची दिवाळी आम्ही आता प्रत्येकजण पाहतो की आपण आपली दिवाळी अगदी थाटात आनंदात साजरी करतो, पण ज्यांना दिवाळी काय माहिती नाही अशा पालावर जाऊन त्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी अगदी अभंग स्नानाच्या किट पासून ते त्यांना दिवाळी फराळ असतील, कपडे असतील हे वाटप करून त्यांची दिवाळी आनंदाची साजरी करण्याचा प्रयत्न करतो। आणि आम्ही गेल्या वर्षापासून नव्याने सुरू केलेली एक संकल्पना अशी आहे की सायकल बॅग, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत जे की मला पण अगदी 10वीला सेकंड हँड सायकल मिळाली, त्यावेळेस मी आम्ही 4-5 किलोमीटर शाळेत जाणं येणं हे परिस्थितीची जाणीव आम्हाला असल्यामुळं की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत, त्यांना जायचे असे साधनं नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना तिथं सायकली म्हणजे सायकल बँकच्या माध्यमातून आम्ही सायकल वाटप केले। आज जवळपास 100 विद्यार्थी असे आहेत की त्यांना या सायकलीच्या माध्यमातून शाळेत येण्या जाण्याचा प्रवास सुखकर होतोय, त्यांच्या एक शिक्षणाला एक बळ देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत। आणि हे काम दिवसेंदिवस वाढत आहेत। समाजातील चांगले घटक, चांगले व्यक्ती याच्याशी जोडले जात आहात। एक 14-15 जिल्ह्यामध्ये हे काम चालत आहे। आणि हे करत असतानाच मी माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून भारतीय जीवन विमा निगम मध्ये सुरुवातीला विमा प्रतिनिधी म्हणून आणि आज आता मुख्य जीवन विमा सल्लागार म्हणून हे काम करत आहे। म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी सर्वोच्च टोक जे कॉर्पोरेट क्लब असतं की ते अचीव केल्यानंतरही मला समाधान मिळालं नाही की आता आम्ही घडलो पण आता इतरांना घडवण्याच्या अनुषंगानं थोडंसं मग ते विमा प्रतिनिधीची नेमणूक असेल, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं असेल, या ठिकाणी अगदी आता तुम्ही पाहताय हे प्रशस्त ऑफिस असतील, त्याच्यासाठी ट्रेनिंग हॉल असतील, सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल करून त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण देऊन अगदी त्यांना घडवणं, त्यांना एक ॲडिशनल उत्पन्नाचं साधन तयार करून द्यायचा प्रयत्न आम्ही या काळात करत आहे। आणि सांगायला अभिमान वाटेल की माझ्या या टीमचं नाव विनर टीम आहे की त्यामध्ये आता जवळपास 43 ते 44 विमा प्रतिनिधी कार्यरत आहेत। आणि त्यातील आता म्हणजे अगदी दुसऱ्या वर्षात जे आमच्याकडे प्रतिष्ठेचा समजला जातो आंतरराष्ट्रीय MDRT हा जो सन्मान आहे ते अगदी दोघांनी अचीव केलेला आहे। हे अचिव्हमेंट आमच्यासाठी भविष्य काळातही आणखी त्यात वृद्धिगत किंवा त्यात भर टाकण्याचं आमचं काम निश्चितच राहणार आहे। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व म्हणजे काही बेरोजगार असतील किंवा ज्यांना आणखी अतिरिक्त काही उत्पन्नाची गरज असेल आमच्या सगळ्यासाठी आव्हानही करतो की बाबा एक तुमचा व्यवसाय की तुम्ही आहेत त्या गोष्टी करत करत या क्षेत्रामध्ये येऊ शकता। याच्यात दोन्ही गोष्टीची सांगड आहे की तुम्हाला एक समाजाप्रती काही करण्याची एक संधी पण मिळेल आणि स्वार्थ या अर्थाने की तुमचं उत्पन्नाचं साधनही त्यामध्ये ॲडिशनल म्हणजे त्यात भर पडेल। तर ह्या चॅनलच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलात तर संतोषजी रोकडे सर आणि सर्व चॅनलचे आपण मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्राच्या लातूर या प्रसिद्ध अशा शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे संतोष बिराजदार। ते मूळचे निलंगा तालुक्यातील आहेत आणि नंतर मग काही दिवसांनी रेणापूर तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे। त्यांचे आईवडील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, इकडे तिकडे रोजगार करून काबाड कष्ट करून त्यांनी संतोष बिराजदार यांना वाढवलं आणि शिकवलं। मग नंतर संतोष बिराजदार यांनी आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून खूप जिद्दीने शिक्षण पूर्ण केले। कमवा आणि शिका या उपक्रमामधूनही शिक्षणाचा खर्च त्यांनी भागवला। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे। सिंधुताई सपकाळ यांचा मोठा प्रभाव शैक्षणिक काळापासूनच त्यांच्यावर पडलेला आहे आणि त्यांनी मग पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपले नाव केलेले आहे। मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी खूपच उल्लेखनीय असे कार्य चालवलेले आहे। फक्त लातूरच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळपास 13 जिल्ह्यांमध्ये त्यांचे कार्य चालू आहे। जिथे कमी तिथे आम्ही म्हणून ते कार्य करतात।
यामुळे अडीअडचणीत असणाऱ्यांना त्यांचा मोठा आधार मिळतो. म्हणून संतोष बिराजदार यांचे नाव मोठे झालेले आहे. विविध क्षेत्रामध्ये त्यांनी यश मिळवलेले आहे. म्हणून अशा या यशवंत कीर्तिवंत संतोष बिराजदार यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. आपण आपल्या अवतीभोवती अनेक माणसं पाहतो. ही माणसं सतत काहीतरी धडपड करायला असतात, परंतु अशी काही माणसं असतात की जे धडपड तर करतातच, परंतु ज्या लोकांना मदतीची गरज आहे, मदतीचा हात हवा आहे, निश्चितपणे अगदी ही माणसं माणसांसाठी नेहमी उभारलेली असतात. आणि जी माणसं माणसांसाठी उभी राहतात त्या माणसांचं कौतुक होतं. कारण जी माणसं स्वतःसाठी जगतात, स्वतःपुरती असतात, स्वतःसाठीच या ठिकाणी त्यांची वाटचाल सुरू असते, त्यांचं जगणं तर आहेच, त्यांचं जगणंही मान्य आहे, परंतु दुसऱ्यासाठी जगणारी माणसं ही माणसं खऱ्या अर्थानं मग भूषण होतात. असंच एक समाजभूषण, लातूर भूषण आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये फार कमी काळामध्ये ज्या व्यक्तीनं स्वतःचं एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे, असे आदर्श मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषजी वैजनाथ बिराजदार सर आज आपल्या समोर आहेत. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून. आज तर जे आहे तो समाज बघतोय खरं तर, नाही का, परंतु समाजाने ज्या गोष्टी नाही बघितल्या त्या पहिल्यांदा मला घ्यायच्यात. खरं तर आज विचारावं वाटतं सर की आज या ठिकाणी LIC मध्ये मोठं नाव आहे. अगदी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अगदी अनेक ठिकाणी पोहोचलेले आहात, तुमचं कार्य तिथपर्यंत गेलेलं आहे, परंतु संतोषजी हे कसे घडले हे आम्हाला पहिल्यांदा ऐकायचं, ते सांगा. खरोखरच आपलं सर्वप्रथम या मुलाखतनामा या आणि न्यूज 1 महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून आपण आदर्श मैत्री फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन इथपर्यंत आलात, तर सर्वप्रथम मी आपले धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. खरोखरच आदर्श मैत्री फाउंडेशनचं काम महाराष्ट्रातील एक 12-13 जिल्ह्यामध्ये चालतं आणि ते आम्ही वेगळं, जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे हे काम आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे काम करत असताना तुम्ही विचारलं की आम्ही कसे घडलो किंवा संतोष बिराजदार कसे घडला, तर कुठलंही काम करत असताना एक जाणीव प्रत्येकामध्ये असते आणि त्याशिवाय ते पुढं काम होत नाही असं मला वाटतं. तर माझी पार्श्वभूमी सांगायची असेल तर मी अगदी शेतकरी शेतमजूर कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहे. माझे आईवडील अगदी खेड्यामध्ये स्वतःची थोडीशी शेती करत करत दुसऱ्याच्या शेतीत काम करायचे. अशा परिस्थितीतून आईवडिलांनी शिकवलं आणि ते शिक्षण देत असतानाच मी अगदी 8वी 7वी 8वीला असताना एक शाळेमध्ये आमच्याकडं सिंधुताई सपकाळ सुप्रसिद्ध समाजसेविका यांचं एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर मला आठवतं तो दिवस शुक्रवारचा दिवस होता आणि शुक्रवारी आम्ही जनरली काय असायचं की सरस्वतीची पूजा प्रत्येक वर्गामध्ये असायची. त्यासाठी आम्ही 5 पैसे 10 पैसे त्यावेळेस जे काही असायचे तसे जमा करायचे आणि पूजेसाठी साखर असेल, नारळ असेल असं साहित्य जमा करायचे. तर ते दुपारच्या नंतर त्यांचं व्याख्यान होतं. तर व्याख्यान आम्ही शाळेच्या ग्राउंडवर ऐकलं आणि त्यांची एक पद्धत होती की व्याख्यान गेल्यानंतर त्यांच्या जे काही हे चालायचं असतं त्या आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, तर ते त्यांचे पदर असं समोर सगळ्यासमोर पकडून ते दान त्यामध्ये कलेक्ट करायचं. तर ते सगळं असं माझ्याजवळ आल्यानंतर ते जे सरस्वतीच्या पूजेसाठी जमा केलेले सगळे पैसे होते, मला कसलाही विचार आला नाही त्यावेळेस. ते मला त्या पूजेपेक्षा ते महत्वाचं वाटलं. मी त्यांच्या ते जोडीत पैसे टाकले. ते किती होते हा विषय नव्हता, पण ते त्यावेळेस त्या गोष्टी वाढल्या आणि त्याच्यातून त्यावेळेसपासून डोक्यात एक सारखं की समाजात असे काही घटक आहेत, या परिस्थितीत जगतात, हे जाणीव त्यावेळेसपासून राहिली. आणि पुढं 10वी शिक्षण झालं. 10वी नंतर घरच्या परिस्थितीमुळे पटकन वाटायचं की बाबा 10वी झाल्या मला पटकन 1-2 वर्ष कुठेतरी काहीतरी कोर्स करावा आणि जॉब लागावा, कारण घरच्या परिस्थितीमुळे. पण त्याला एक पर्याय होता शासकीय ITI. त्यावेळेस ITIचं खूप ट्रेंड होतं, पण त्या ITIला गव्हर्नमेंटच्या ITIला नंबर लागला नाही. मग ते पेंडिंग राहिलं की मला उत्पन्नाची गरज असल्यामुळे मग मी इथं जवळ असल्यामुळे माजरा कारखाना एक इथं जो शेजारी आहे तिथं मी जवळपास 1.5 वर्ष काम केलं. ते काम करत पुढचं 11वी 12वीचं शिक्षण झालं आणि शिक्षण 12वीला थोडंसं पर्सेंटेज चांगले पडले. परत आणखी आशा पल्लवी झाल्या आईवडिलांच्या की चला आपल्याला त्यावेळेस शिक्षकांचं क्रेज खूप होतं आणि माझ्या वर्गातले बऱ्यापैकी सगळे शिक्षक त्यावेळेस D.Edला गेलेले पाहिले. मग ते D.Ed साठी फॉर्म भरला. D.Edला काही कारणाने नंबर लागले नाही.
मग त्याच दरम्यान आमचे एक ड्रॉइंगचे टीचर, मला ड्रॉइंगची आवड होती त्यावेळेसपासून, मग ते एटडी हा पर्याय सुचवला त्यांनी मला. मग मी एटडी केल्यानंतरही जॉब लागतो, शिक्षक कला शिक्षक म्हणून आपण नोकरी करू शकतो, हा विषय तिथं समोर आला. मग त्या फील्डला गेलो. मग तिथंही 2 वर्ष असं असायचं की दररोज ड्रॉइंग पेपर असतील, तिथलं कलर्स असतील, खर्च खूप असायचा. मग त्याला पर्याय घरून पैसे मागवणं, ते खर्च करणं ते अफोर्डेबल नव्हतं. मग त्याला आम्ही थोडंसं समविचारी मित्र एकत्र आलो. मग आम्ही त्यावेळेस जे आपलं कॉलेज जीवनात जे काम असायचे ते काम करायचं आणि आमचा रेग्युलरचा खर्च भागायचा. अशा परिस्थितीत 2 वर्ष गेले आमचे. सर, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, हो, त्यांना जवळून पाहिलं नाही Yes, का, आणि त्या माऊलीचं जे काम आहे त्या कामाने तुम्ही प्रभावित झालात. 100%. पण मुळामध्ये जर थोडं मागे तुम्ही गेलात तर गाव अगदी निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी, Yes. आणि परत जे काही तुमचं संगोपन झालं ते कुंभारी रेणापूर तालुक्यामध्ये नाही का, आजोळी. तर एक विचार असं वाटतं की काही कारणाने परिस्थिती माणसाला बरंच शिकवते, आपण गाव बदलतो नाही का, वडील इकडे आले कुंभारीला आणि खऱ्या अर्थानं तिथं सुरुवात झाली. लहानपणी जे बघितलं तुम्ही, कारण काय असतं की ज्या वेळेला तुमच्या अवतीभोवती सगळं सुख असतं त्यावेळेला तुम्हाला जग सुखी वाटतं. लहानपणी जे बघितलं ते दुःख बघितलं, यातना बघितल्या, अनेक बाबतीमध्ये धडपडणारे वडील बघितले तुम्ही नाही का. अगदी एक ऑनेस्टली जर बोलायचं म्हटलं तर प्रामाणिक असले तुमचे वडील, जे आजही तसेच आहेत. खरं तर म्हणजे आज सगळं बदललंय पण ते बदललेले नाहीत. आपण बघतो ना, जग बदललं आहे, माणसं बदलले आहेत, परंतु वैजनाथ बिराजदार हे व्यक्तिमत्व आजही तसंच आहे. तर लहानपणी कुंभारी या गावामध्ये वडिलांचे जे कष्ट आहेत, वडिलांचा प्रामाणिकपणा, आईचा प्रामाणिकपणा, हे तुम्ही पाहिलं आहे तर ते आम्हाला सांगा, आणि त्यातलं काय शिकता आलं. अगदी म्हणजे आई वडील म्हणजे स्वतःच शेती थोडी असल्यामुळे जे मजुरी करायला जायचे, दुसऱ्याच्या काही दिवस त्यांनी सालगडी म्हणून काम केलं. काही आमच्या शेतीच्या साईडला त्यावेळेस बराचशी म्हणजे शेतामध्ये बऱ्याचशी गंध वगैरे असा प्रकार असायचा. शेततळे असे मोठमोठे तळ्याची काम असायचे, त्या ठिकाणी आई वडिलांनी दिवस रात्र काम केलेलं आहे. आणि ते परिस्थिती जाणीव नेहमीच असायची की बाबा वडील कष्ट करतात, तर त्यांना मला लवकरात लवकर हातभार कसा लावता येईल ते त्यावेळेसपासून डोक्यात असायचं. आणि एकंदर अशी परिस्थिती वाटायची की बाबा ठीक आहे, वडिलांनी एवढं कष्ट करून आपल्याला शिकवत आहे, तर त्याचं कुठंतरी चीज हो, आपण करण्याचा प्रयत्न आपण करावा. आणि त्यामुळं म्हणजे नेहमी मी इतरांपेक्षा म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्या शाळेमध्ये असताना सुद्धा प्रत्येकजण काही जण विद्यार्थी आणायचे की चॉकलेटसाठी पैसे घ्यायचे, काही जण वेगवेगळ्या म्हणजे त्यावेळेस म्हणजे भजी असतील किंवा तिथं आमचं त्या शाळेच्या शेजारी हॉटेल असायचे, तिथं शाळा सोडली की तिथं जायचे. मलाही वाटायचं, पण ती परिस्थितीमुळं मला ते म्हणजे इच्छा व्हायची की आपण ज्या गोष्टी कराव्या, खर्च परिस्थिती माणसाला बरंच शिकवते आणि परिस्थिती पाहून आपण मनस्थिती ठेवतो. बरोबर, कारण परिस्थिती काय याची जाणीव आपल्याला झालेली असते. खरं तर अगदी विचार असं वाटतं की जनरली काय असतं, आपण बघतो की आई वडील हे अगदी लेकरांसाठी रात्रंदिवस विचार करायला असतात, त्याग करायला असतात आणि वाटेल ते करण्याची तयारी असते नाही. आणि म्हणूनच बघतो आपण की महाराष्ट्राचे तमाम आई वडील लेकरांचं भलं व्हावं म्हणून तुमच्या लातूर नगरीमध्ये येतात नाही का, भलं व्हावं म्हणूनच. परंतु आई वडील जसे असतात तसे मुलं असतीलच असं नाही, कारण प्रत्येक मूल हे श्रावण बाळ असेलच असं नसतं. परंतु माझ्यासमोर जे मूल बसलेलं आहे, जो आज या ठिकाणी एक सक्सेस स्टोरी बसलेली आहे, तुम्ही नेहमीच श्रावण बाळाची म्हणजे आई वडिलांची सेवा, आई वडिलांवर प्रेम हे नेहमी कायम ठेवलं खरं तर, आणि आजही ते आहे. अगदी आई वडिलांच्या डोळ्यामध्ये तुम्ही काय पाहिलं की जे वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही, तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं ना की मला एक तर परिस्थिती आणि त्यांनी जे कष्ट केलेले आहेत दिवस रात्र, तर ते कष्टच म्हणजे माझ्यासाठी प्रेरणादायक होतं. प्रत्येकासाठी एक वेगवेगळं मोटिवेशन असतं, पण माझ्यासाठी सगळ्यात मोटिवेशन मोठं ते होतं, त्यांचे कष्ट. आदर्श आई वडील बनणं वेगळं आहे, परंतु श्रावण बाळ बनणं फार वेगळं आहे नाही का, कारण ते जमत नाही. कारण समाजाची रीत आहे, घ्यायचं माहीत आहे पण द्यायचं माहीत नाही, द्यायची वेळ आली की माणूस मागे हटतो. सर, अगदी या लातूर नगरीमध्ये पहिल्यांदा तुम्ही मांजरा सहकारी कारखाना तिथे जॉब केला, अगदी हे स्ट्रगल सुरू होतं, कधी काळी शिक्षकही व्हायचं होतं नाही का, परंतु अनेक अडचणी असतात, तिथपर्यंत जाता येत नाही. परंतु असं म्हणतात की देव काहीतरी तुझ्यासाठी निर्माण करतो. बरोबर. बऱ्याच वेळा असं म्हणतात की खिशामध्ये जर दाम असेल तर काम होतं नाही का, आणि दाम नसेल तर काम होत नाही. आणि त्यातल्या त्यात सामाजिक काम जे आहे, सामाजिक काम, सोशल वर्कर हे म्हणून घेणं फार सोपं असतं. पण जेव्हा समाजामध्ये तुम्ही उतरता, काहीतरी द्यायचं असतं, जर खिशातच नसेल तर द्यायचं कसं. मग अगदी खिशामध्ये तर काही नव्हतं पण तरी सुद्धा द्यायचं होतं ही भावना होती.
आणि आदर्श मैत्री फाउंडेशनची सुरुवात झाली. त्याचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात. आपला उपक्रम आपले फाउंडेशन नाही का, हे आपलं वाटणारं आमचं वाटणारं हे तुमचं फाउंडेशन. तर या फाउंडेशनची सुरुवात कधी झाली? हेच समाजातून ह्या वेळेला ज्यावेळेस आम्ही समाजात वावरायचो तर त्यावेळेस असे काही घटक जाणवायचे की ते म्हणजे त्यांना कशाचीच हे नाही. म्हणजे दररोजचं त्यांचं 2 वेळेचं अन्नाची त्यांना परेशानी आहे, परत त्यांच्या शिक्षणाचा विषय आहे. अशा वेळोवेळी ह्या गोष्टी समोर यायच्या आणि ते माझ्या परिस्थितीशी रिलेट व्हायचं कुठंतरी. आणि मला ह्यावेळेस ह्या गोष्टी मिळाल्या. मग जिथं असेल ठीक आहे, माझ्याकडंच मला आठवतं मी पहिली पगार मांजरा कारखान्याहून 1 महिना झालं काम केल्यानंतर पहिली पगार घेऊन मी गावाकडे निघालो होतो. तेव्हा इथं लातूर राहत नव्हतो, कुंभार राहत होतो. इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकातच आहे, तर तिथं ते स्टॉप असायचं. मग तिथं बसने जायला जास्त लागायचं म्हणून आम्ही इथून मोठ्या ट्रक जायच्या, ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून गेले की कमीत पैसे लागायचे. मग आम्ही त्याची वाट बघत बसतो. तिथं एकदम दुपारची वेळ होते, कडक असं उन्हाळा. तिथं 2 मुलं घेऊन आई थांबलेली होती, ग्रामीण भागातली आई होती. त्याचं एक लेकरू प्रचंड रडत होतं का त्याला तहान लागलेली होती. पण तिथं पाण्याची व्यवस्था नव्हती. त्या आता हॉटेलवाल्याकडे गेलं, त्यानं मला काहीतरी घ्या, त्यावेळेस पाणी देतो मी. ते पाण्याचं दुर्लक्ष होतं तसं. तर त्यावेळेस त्या आईची अशी परिस्थिती तिकटापुरतीच पैसे कदाचित असावे तुझ्याकडे, तर ते पाणी सुद्धा तिला देऊ शकत नव्हते. मी तिला मशी काय रडतोय का, तर मला त्याला तहान लागले, पण ते इथं पाणी कुठं मिळत नाही. म्हणलं आहे ना हॉटेलवर, नाही ते काहीतरी घ्या म्हणते. मी त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडून त्यांना ते चिवडा आपलं शेवचिवडा आणि हा प्रकार असायचा त्यावेळेस, ते घेऊन दिलं त्यांना. 3 रुपये त्यावेळेस त्यांनी घेतले त्यासाठी. 3 रुपये घेतले, त्याला म्हणत ह्याला पाणी द्या. त्या बाळाला ते चिवडा दिला, पाणी दिलं आणि परत त्या मावशीला म्हणत काय असेल नाही, काय अडचण नाही, तुम्ही पाणी त्याला जे आहे ते खाऊ घाला, त्याचं छान करतात. म्हणजे ही भावना मला ते म्हणजे राहावं नव्हतं. कुठल्याही गोष्टी पाहिल्या ना, आणखी एक असा विषय होतो की ते पाहिले की अस्वस्थ वाटायला लागले. समाजातल्या ह्या घटकासाठी आपण काय करू शकतो हे नेहमी वाटत राहायचं. मग माझ्याकडे किती पैसे आहेत, मी काय आहे हे कधीच मला जाणीव झाली नाही. आणि त्या गोष्टीची खरंच आतापर्यंत एवढे मोठे काम झाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचं एवढं मोठं कार्य झालं, पण कशाला कधी कमी पडलं नाही. आम्ही ज्यावेळेस सर्व मित्रांनी हे फाउंडेशन सुरुवात केलं सुरुवातीच्या काळामध्ये, त्यावेळेस सगळ्यांचं इन्कम तहच होतं. इन्कम कुणाकडे खूप काही फारसं नव्हतं, पण समाजासाठी काहीतरी करायचं. मग आम्ही सुरुवातीच्या काळात बगर पैसे, ज्याला पैसे लागत नाहीत असे उपक्रम सुरू केले. म्हणजे काही जिथं समाजाला गरज आहे तिथं आम्ही थोडंसं आमचं श्रमदान करायचं, जिथं काही गरज आहे तिथं आम्ही सामूहिक काम करत राहायचं. आणि ते काम दिवसेंदिवस वाढत गेलं, लोकांपर्यंत पोहोचत गेलं. आणि म्हणजे एक चांगल्या कामाला हातभार कसा लागतो की चांगले लोक चांगल्या विचाराचे जोडत गेले. आज जवळपास आमच्या फाउंडेशनमध्ये 350+ लोक लातूर शहरामध्ये आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये आमच्याशी जोडलेले आहेत. लातूर शहरातील नामांकित व्यक्तीसहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 ठिकाणी हे काम चालतं. आणि आज म्हणजे पैशाचा विषय किंवा बाकी याचा कामाचा तो खूप गौण विषय झाला. आज कुठलीही एक गोष्ट ठरवली की ती अगदी सहज आमच्याकडून घडून जाते. आपण जगाला देतो, देत राहतो, देव आपल्याकडनं त्या गोष्टी करून घेतो. आई वडिलांची ती पुण्य असते आणि म्हणून त्या गोष्टी घडायला असतात. परंतु जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण मागू शकत नाही, कारण तो स्वभाव आपला नसतो नाही का. आणि मग ज्या वेळेला आपली वेळ आली म्हणजे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी 4 पैसे आपण उभा केले पाहिजे, कारण लोकांना द्यायचे तर आपल्या खिशात पण काय पाहिजे नाही का. आणि मग एक क्षेत्र असं तुम्हाला खुणावं लागलं की जिथं की खरं तर कुठल्याही प्रकारची 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती, फक्त काय असेल तर उत्तम चारित्र्य आणि चांगले शब्द नाही का. कारण जे तुम्ही निवडलं आहे LIC, याच्यामध्ये लागतं काय की बॉन्डिंग लागते, प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची. तर LIC कडे येण्याचं काय कारण ठरलं, कारण बऱ्याच वेळा इथं यश मिळेल याची गॅरंटी नसते नाही का. खरं आहे रे. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी ज्यावेळेस मला म्हणजे आईवडिलांची इच्छा होती की मी शिक्षक बनावं किंवा एक चांगल्या जॉबला कुठेतरी असावं, मग ते सगळं शक्य झालं नाही. कारण कुठं वशिला नव्हता, घरून फायनान्शियल परिस्थिती तशी नव्हती. तर हे सगळं असताना मग हे मधल्या काळामध्ये उदरनिर्वाहाचं साधारण म्हणून मी काही दिवस फोटोग्राफी केली, काही दिवस पेंटिंगचे काम केले, पेंटिंगचे जे असतात तसं. तर ते करत असताना जेमतेम आणि काही दिवस पत्रकारिता पण केली. पण ते उदरनिर्वाहाचं साधन म्हणता येणार नाही, फक्त कुटुंब चालवणे इथपर्यंत सगळ्या गोष्टी होत्या. पण कालांतरानं लग्न झालं, जिम्मेदाऱ्या वाढत गेल्या, त्यावेळेस मग काय म्हणजे उत्पन्नाचा प्रश्न भेडसावत होता कंटिन्यू असं. पण असं एक योग असा आला की माझ्या चुलत्यामुळे की ते हे क्षेत्र जे आता मी या क्षेत्रात एवढं नाव कमवलं, सगळ्याच गोष्टी कमवल्या, LIC भारतीय जीवन विमा निगम. तर या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये दुसऱ्या याचं रिझन तुम्ही सांगितल्याप्रमाणे की माझ्याकडं कुठला बिझनेस करायचा ते इन्व्हेस्टमेंट करायला काही नव्हतं. बरं, इन्व्हेस्टमेंट करणं त्यासाठी तेवढा पेशन्स ठेवणं हे नव्हतं शक्य, कारण मला इन्स्टंट काही गोष्टी तिथून पाहिजे होत्या.
तर मी या क्षेत्रात आल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात माझे मित्र कंपनी असतील किंवा सगळ्या गोष्टी सोबत मी ज्यांच्या कामी आलेलो होतो, तर त्यांच्यासोबत मी सहज LICच काम सुरुवात केलं व ह्या गोष्टीसाठी मी काम सुरू केलेलं आहे. तर त्यांनी तात्काळ म्हणजे सहकार्य करत गेले, म्हणजे पॉलिसीच्या माध्यमातून वगैरे सगळे. पण हे करत असताना मला त्यात समाधान वाटायचं नाही. फक्त त्यांचं मला पॉलिसी द्या किंवा हे माझ्यासाठी करा, यापेक्षा मी तुमच्यासाठी हे कसं तर तुमच्यासाठी किती फायद्याचं आहे हे त्याच्यात मी शोधलं. आणि त्या माध्यमातून सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये एक आपल्याकडं म्हणजे LIC मध्ये म्हणजे माझा जो सोशल कॉज आहे तो त्यामध्ये मला दिसला. तर कसा दिसला की काही डेथ क्लेम ज्यावेळेस एखाद्या घरचा कुटुंबकर्ता ज्यावेळेस मृत्यू पावतो, त्यावेळेस त्या घरात सगळे म्हणजे तो एकटा मृत्यू होत नाही, तर त्याच्या घरातलं उत्पन्न तो घेऊन जातो. आणि तिथं सगळे येणारे हे जे त्याच्यासाठी खर्च केले असेल, कुणी दवाखान्यासाठी खर्च केलेला असेल, त्या कुटुंबासाठी खर्च केले फक्त मागण्यासाठी येतात. अशा वेळेस त्या कुटुंबाला मदत करायला ठीक आहे, मी एक सामाजिक माध्यमातून सामाजिक बांधिलकी समज थोडंफार मदत करू शकेल. पण एकमेव क्षेत्र असं होतं की त्या कुटुंबकर्त्यांना काही ठिकाणी म्हणजे आता 2 प्रसंग सुरुवातीच्या काळात असे घडले की त्यांच्या पॉलिसीज होत्या, 4-5 पॉलिसी होत्या. मी त्यांना अगदी 2 ते 3 दिवसामध्ये डेथ क्लेम, आमच्याकडे मृत्यू दावा म्हणतात त्याला, तर ते त्यांना देऊ शकलो. ती अमाऊंट लाखामध्ये होती. आणि हे पाहिलं की माझ्या संस्थेविषयी मला त्यावेळेस इतका अभिमान वाटला की आमचा अधिकारी अगदी लाखो रुपये देताना, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पाहत असाल म्हणजे तहसील असेल, पंचायत समिती असेल, कुठलेही असेल, तर तिथं काही काम करायचं असेल की त्यांना काहीतरी द्यावं लागतं. आपण त्याला सरळ काही लाच असा वर प्रकार म्हणतो. तर ह्या क्षेत्रामध्ये अगदी करोडो रुपयाचे जरी क्लेम द्यायचे असतील तर आमचा अधिकारी त्यांचा चहा पण घेत नाही. एवढा प्रामाणिकपणा ह्या क्षेत्रामध्ये दिसला. आणि एवढं म्हणजे देण्याची भावना ही आमच्या प्रत्येक अधिकाऱ्याची असते, आमच्या संस्थेतल्या कर्मचाऱ्याची असते किंवा आपल्याला त्यांना द्यायचं. आणि मी त्या गोष्टी अगदी 2 ते 3 दिवसात त्या 2 फॅमिलीला क्लेम देऊ शकतो. त्याच्यात ते दिल्यानंतर त्या मौलिसीचे उद्गार होते, बाबा तुम्ही अगदी देवापेक्षा कमी नाही आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये एवढं प्रसंग आल्यानंतर फक्त मला इथून सहकार्य भेटलं, मी माझ्या खिशातून केलेलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या मिस्टरनीच काही गोष्टी करून ठेवलेल्या होत्या त्यांच्यासाठी, मी फक्त निमित्त मात्र ठेवलो. तर त्यावेळेस मला जाणीव झाली की ह्या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे. मग याच्या मुळाशी जाऊन मग हे या क्षेत्रामध्ये जे काही सक्सेस लोक आहेत त्यांचा अभ्यास केला. मग पर्सनल लेवलला काही ट्रेनिंग्स असतील ते घ्यायला सुरुवात केली. आणि ते करत असताना टप्प्याटप्प्यानं या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीचे इथं कोणी प्रयोग केले नाहीत, मग फक्त पॉलिसी काढणे इथपर्यंत नाही, मग त्याच्यासाठी काय आहे की त्याला सर्व्हिसिंग, पॉलिसीच्या नंतर जे सर्व्हिसिंगचा पार्ट असतो की तुम्ही फक्त पॉलिसी घेता आणि त्या व्यक्तीशी म्हणजे आपला फायदा झाला संपला असं नाही, की त्याच्यानंतर जे सर्व्हिसिंगचा पार्ट आहे, वेळेवर त्यांना हप्त्याचे रिमाइंडर असतील, त्यांच्या इतर काही पॉलिसीज असतील, जे काही जुन्या प्रतिनिधी काढले असतील, त्यांनी काही कारणास्तव काम बंद केलं असेल, त्यांच्या पॉलिसीचे आज माझ्याकडे साधारणतः 10 ते 11,000 पॉलिसीचा डाटा आहे. त्यांना सर्व्हिसिंग माझ्या ऑफिसमधून जाते. आणि हे सगळं करत असताना मी एकच ठेवलं, मी ह्या क्षेत्रात आलेलो आहे. त्यांनी LIC मध्ये पॉलिसी काढलेली आहे, LIC मध्ये गुंतवणूक केलेली आहे, ठीक आहे, बरे माझ्याकडे केली नसेल, पण त्यांना मी LICचा प्रतिनिधी म्हणून त्यांना प्रॉम्प्ट सर्व्हिस कशी देता येईल हे पाहिलं. त्याच्यासाठी मी सर्व्हिसिंग कॅम्प्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे जे काही करता येतील ते नवनवीन प्रयोग ह्या क्षेत्रात केले. आणि त्याचा फायदा मलाही होत गेला. फक्त समोरच्यालाच फायदा झाला असारखा नाही, मलाही होत गेला. त्यामुळं जे आमच्या क्षेत्रामध्ये असतं की MDRT USA आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, अगदी जवळपास 2012 पासून आज ताब्यात त्या गोष्टी मी कंटिन्युअस मिळवतो. 2014ला ऑल इंडियामध्ये फर्स्ट पुरस्कार मिळवणारा तो व्यक्ती ठरलो. 2 वेळेस COT म्हणजे एका वेळेस 3 वेळेस MDRT, कार्पोरेट क्लब, LICचा सगळ्यात हायेस्ट जो असतं कार्पोरेट क्लब, ते अचीव मला ह्या गोष्टीमुळे झालं. आणि हे सगळं करत असताना माझ्यामुळं जे काही इतर हे ना जे काही आता जसं सांगितलं की काही फॅमिलीला डेथ क्लेम असतील, काही मदत त्या माध्यमातून मला करण्याचं म्हणजे एक या ठिकाणी म्हणजे संधी मिळाली. मला असं वाटतं की जे निवडले LIC यात समाजसेवा आहे, लोकांना या ठिकाणी आधार मिळतो. कारण जोपर्यंत जीवन सुरू आहे तोपर्यंत काही वाटत नाही, पण जेव्हा घरातला कर्ता पुरुष जातो निघून, तेव्हा खऱ्या अर्थानं जी गरज असते ती म्हणजे पैशाची, त्या आधाराची, आणि ते मिळवून देण्याचं काम तुम्ही LICच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून करतायत. अगदी बऱ्याच वेळेला काय असते, गरजतो आणि वैद्य म्हणून आहे का, म्हणजे पॉलिसी भेटली, माझा जे काय बेनिफिट आहे तो भेटला की मग काही घेणं देणं नाही. पण तुम्ही अगदी LIC घेतल्यापासून ते अगदी मॅच्युअर्ड होण्यापर्यंत अगदी त्यांच्या बरोबर असतं. मला असं वाटतं की LICचे जे ब्रीद आहे त्या ब्रीदनुसार तुम्ही चालता खरं तर निश्चित. आणि यश हे सहज मिळत नाही, एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी खूप प्रामाणिकपणा असा लागतो नाही का, कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. सर, हा सगळा प्रवास तुमच्या वडिलांनी जे की प्रामाणिक आहेत, एक चारित्र्य संपन्न आहे, ज्यांनी पाहिलाय खरं तर,
तर वडिलांना आज तुमच्याकडे पाहून काय वाटतं नेमकं? कारण जगाला काय वाटते सोडून द्या, ज्या दिवशी वडिलांना काय वाटतं हे आपल्याला कळेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्य आपलं सार्थकी झालं. नाही, एकंदर खरंच म्हणजे आज जे फॅमिलीचे स्वप्न आहेत कुटुंबाचे, आई असतील, वडील असतील, त्यांनी प्रत्येक आईवडिला स्वप्न असते की माझा मुलगा घडला पाहिजे, माझा मुलगा एक यशस्वी झाला पाहिजे, ते सगळ्याच बाबतीत. तर ते निश्चित समाधान आज त्यांना ते देण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि तुम्ही आलेल्या भेटला असताना तुम्ही पाहिले असेल की त्यांना त्या गोष्टीचं आज मी 100% माझ्या माध्यमातून म्हणणार नाही की त्यांना 100% त्या गोष्टी म्हणजे देण्याचा, पण 99.99% देण्याचा तर प्रयत्न करतो. आणि याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की समाजामध्ये जी प्रतिष्ठा असते आई वडिलांची, ती मुलामुळं किंवा बाकी त्यांच्या कार्यामुळेच होते. तर ते आज त्यांनी ते सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे सगळ्याच पद्धतीनं व्यावसायिक असतील, सामाजिक असतील, ते निश्चित त्यांना मिळत असेल असं मला वाटतं. वडिलांनी आणि आईने नाव दिलं संतोष, आणि संतोषने खरंच आईवडिलांना संतोष दिला. नुसता आईवडिलांना नाही, संतोष म्हणजे आनंद दिला, नाही का? कारण संतोष याचं दुसरं नाव आनंद आहे. तर आनंद देण्याचं काम केलं आईवडिलांना, समाजाला, गरजवंतांना. आणि संतोष या नावाप्रमाणे जगता आलं, कारण चेहऱ्यावर सुद्धा संतोष आहे, जगण्यामध्ये संतोष आहे. कारण काही माणसं वर्ण वेगळे असतात, आतनं वेगळे असतात. हे संतोषजी वरूनही अगदी आनंदमय आहेत आणि आतून सुद्धा आनंदमय आहेत. आणि आज एक मुलाखतकार म्हणून एक संतोष रोकडे या अर्थाने भेटल्यानंतर सुद्धा मलाही आनंद भेटला. निश्चितपणे हा आनंद कायम आपण वाटत राहावा, कारण जगाला आनंदाची, हसण्याची गरज आहे आणि ते आपल्याकडनं होते आज. कारण जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ते कायम असतं आणि ते दुवा देऊन जातं खरं तर. आणि मला असं वाटतं LIC जे नाव झालेलं आहे ते सामाजिक कार्यामध्ये जे चांगलं काम केलं त्या अनेक गोरगरीब लोकांच्या अगदी मनातून आलेली ही दुवा आहे. निश्चितपणे अगदी आपण चांगलं काम करावं आणि पुढील काळामध्ये आणखी या आदर्श मैत्री फाउंडेशनचं नाव महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर करावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी आदर्श मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक सन्माननीय संतोषजी वैजनाथ बिराजदार सर यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.